कोणाच्या बाजूने जातो ते नक्कीच आपण पाहणार मित्रांनो. एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटते. 4 षटकांची लढत. साई पहिला षटक घेऊन येतोय. निखिल स्ट्राईकला आपण पाहतोय. दक्ष नॉक स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतोय. मॅच ऑन. दिकाय स्पोर्ट ऑन साईड खेळा फटका. चेंडू होतोय शॉन फायदा. फायनल क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. फिकी पण एका धावाने समान होऊन लागीन दोन्ही फलंदाजांना. एक धावाने संघाची धावसंख्येला आखाणी देतोय. निखिल आपला खाता उघडतोय. संघाला बोलतोय एक या धावसंख्येवर. जे प्रेक्षक आम्हाला बघता ऐकता घर बसून डिकाय स्पोर्टवर त्यांचा मनपूर्वक आभार. साई यांचा पुढचा चेंडू दक्षसाठी येतोय. राईटमवर मारा करतोय. बाबूसाहेबांचं आगमन होतोय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय यंगशा पापडीच्या वतीने. बॅटचा एज लागला होता. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो. एक धाव पूर्ण केली गेली. एक धावानी संघाची धावसंख्येला आखाणी. दक्ष आपला खाता उघडतोय. एक जीवदान भेटतोय दक्ष. याला किती फायदा उचलला जातोय ते नक्कीच आपण पाहणार. पहिलं षटक चालू असताना फाईन लिखला. एक एक धावाने संघाची धावसंख्येला आखाणी देतात आहे दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली 3. दक्ष साडीपूरचा चेंडू साई गोलंदाजीवर आपण पाहतोय. मिस टाइम शॉट आहे. झेलची संधी आहे. कव्हरला खेळाडू आहे. झेल सुटला जातोय. जीवदान येतोय. हा जीवदान किती महागडा होईन पापडी 11 या संघासाठी ते नक्कीच आपण पाहणार आहोत. कॅच विन द मैचेस केला गेला है. कैच पकड़ो मैच जीतो. कैच छूटा है मैच नहीं छूटना चाहिए. सुंदर फटका इनफिल्डच्या वरून आला. लॉंगॉनच्या डोक्यावर सीमारेखा पलीकडे चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. निखिलच्या बॅटने येतो हा चौकार. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. निखिल आणि दर्श हे दोन बॅटर मैदानात दाखल झाल्यात. आझाद 11 या संघाकडून नाणेफेकीचा कॉल गमावला होता आणि फलंदाजी भेटली. 4 षटकामध्ये किमान 45-50 धावा कुठल्याचा निर्णय घेतला असेल दोन्ही फलंदाजांनी आणि टीमने. पाहूया किती धावा उभारल्या जातील. आझाद 11 या संघाकडून किती धावांचं आव्हान दिलं जाईल. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर 8 धावा आझाद 11 या संघाची. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आलेल्या आमच्या तमाम क्रिकेट रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी एक मेजवानी महापूर ट्रॉफी आपण पाहतोय. महापूर चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम महोत्सव आपल्या समोर आहे. 5 पंच यास भव्य क्रिकेट सामन्याला लाभलेत आणि ते पण ज्याने आपल्या करिअरमध्ये आपलं नाव पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये
डंका वाजवला असे पंत आपल्याला पाहायला भेटतात. धीरज एक बाजूला आपण पाहतो, एक बाजूला बाळा सर यांना आपण पाहतो, एक बाजूला आपण महेश मकवाना सर यांना पाहतोय, आऊ सर यांना पाहतोय, नासिर यांना पाहतोय. असे 5 पंच आहेत आणि चांगले समालोचक आपल्या या विभागातील वसई तालुका पालघर जिल्ह्यातील प्रमोद सरांना आपण ऐकतोय. खाली एक गाव एक फॉर्मेट. विकेट नंबर 2 वर धावसंख्या झाली आहे ती आझाद 11 या संघाची 10. 9 धावा झाल्यात. आउटसाईड खेळत होता चेंडू बॅटवर येत नाही आहे. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. लक्षात येतोय चेंडूवर एक धाव पूर्ण केली गेली. स्कोर डबल अंकावर जाऊन पोहोचते ती 10. विकेट नंबर 1 वर जाऊया. तिकडे सामना रंगला. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फोन करने बोला है क्या? तो कल मेरा इधर मैच है वो देख फोन कर केले मान्य आहे. टीम मध्ये पण नसतं पहिली मॅचला. आणि गाण माझीच मारली. चला वाईट बॉस आहे इशारा येतोय पंतकडून. अवंत धावा आणि संघाची धावसंख्येला आखाणी. धावसंख्या 15. 15 धावा आझाद 11 या संघाच्या. चला विकेट नंबर 1 वर माझा ऑर्पिट चेंडू होता लाईफ केलाय. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्रशोही पद्धत 1 धाव पूर्ण केली गेली. फेकी पद्धत 2 धावा अंकित केला गेला. थोडासा फलंदाज इंजर्ड आहे. थोडा इंजर्ड असून निखिल आपली चांगली फलंदाजी करतोय. दर्शन हे दोन्ही फलंदाज आहेत. सलामी वीर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकानंतर धाव आपण पाहतोय ते 17 झाल्यात. 8.5ची सरासरी आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे.
विकेट नंबर 1 वर आपण नक्कीच आवाज आता प्रमोद सरांचा ऐकणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल विकेट नंबर 1 वर. चला मित्रांनो, दोन्ही आमचे ऑफिशियल पंत पण आपण पाहतोय. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, निवेदन आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आज आपण सुंदरसा फटका, चेंडू जाते कव्हर दिशेने. 4 धावांसाठी दर्शनच्या बॅटने तो हा चौकार. चौकाराने धावसंख्येला आणि धावसंख्या होती ती 21 धावा. 30 षटक चालू असताना आपण पाहतोय असा लांगांच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्रशोही पण एक धाव पूर्ण केली गेली. एक धावा आणि संघाची धावसंख्येला आखाणी धावसंख्या 22 धावा. 30 षटक चालू असताना आझाद 11 हा संघ पहिले फलंदाजी करतोय. एक पुढचा चेंडू निखिल खेळण्यासाठी सज्ज होतोय. आउट साईडला मारायचा होता, मिस टाइम शॉट होतोय. चेंडू हवामध्ये घेतलाय, झेल संपलाय निखिलचा खेळ. फलंदाज होतोय बात. पहिला हादरा आझाद 11 या संघाला. न्यू बॅटर मैदानात चेतन दाखल होतोय. पहिला हादरा आझाद 11 या संघाला. निखिलच्या रूपामध्ये येत नाही ना. बैट्समैन ए छोटू ओए बैट्समैन कोण आले? बैट्समैन कोण आले? चेतन. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. सध्या ग्राउंड नंबर 2 कडे वळणार आहोत. व्हाईटचा इशारा येतोय पंचाकडून अवंत धावानी. जो आहे चावी हरवली असेल तर आपण ओळख पटवून ती घेऊन जायची. तिथे जमा झालेली आहे. तर जैरबाई परत व्हाईटचा इशारा येतोय. लागोपाठ हा सेकंड व्हाईट. व्हाईटचा सिलसिला जारी असताना आपण पाहतोय धावसंख्या झाली होती 26 धावा. तिसरं षटक चालू असताना पहिली विनिंग आहे. बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. दूसरा हादरा आझाद 11च्या 26 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 26 धावा झाल्यात 3 षटकांनंतर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, उशीर करू नका. आराम
आराम बॉलर येतोय तर बॅटर न्यू येतोय नवीन अमोल येतोय मैदानात दाखल झाला. शेवटचा षटक घेऊन येतोय दक्ष. स्ट्राईकला आपण पाहतोय सलामी जोडीला आला होता. चांगली फलंदाजी करायची आहे दक्ष याला. 6 चेंडू नंतर आपण विकेट नंबर 1 वर जाऊया प्रमोद सरांकडे. आउटसाईड खेळत होता दक्षला. बॅट आणि चेंडू काय संबंध होत नाहीये. निर्धाव चेंडूची सामना डॉट बॉल. बॅकफुटला गेला चेंडूला टकअप केलाय. चेंडू जातो कव्हर पॉईंटच्या दिशेने. कव्हर रिझनमध्ये क्षेत्रक्षोही पद्धत 2 धावा अंकित केले जातील का. आणि फेकी चांगली आली होती तिकडे धावची संधी पण होती आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आकारणी धावसंख्या 28. 28 धावा आराम गेंदबाजी पर है. 2 रन के साथ ये मौका आया था. ये मौके को गवाया. मी टॉपला खेळा फटका. चेंडू हवामध्ये झेलची संधी आणि फलंदाज बाद. हॅलो हॅलो फलंदाज होतोय बाद. तिसरा हजरा आपण पाहतोय तर आझाद 11 या संघाला लागतोय. वैभव न्यू बॅटर वैभव दाखल होतोय मैदानात. शेवटचं षटक चालू असताना आपण पाहतोय न्यू बॅटर मयूर दाखल झालाय. बॉलरने नाही घेतली टीमची हॅट्रिक झाली. सर्वांचं करूया आपण मनापूर्वक स्वागत आणि दुपारच्या सत्रात गणिती काकडसर ॲक्युरेट लक्ष पुढेच्या दिवसातील लॉट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक फॉर्मॅट आणि ऑल इंडिया ओपन असं मात्र फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल या मेल ट्रॉफी 2026 मध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवसाचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका साईडला भंडारी समाजातील संघ पाहायला मिळतील आणि आदिलकोळी समाजातील संघ परवा 28 धावा झाल्यात. 28 धावा 29 धावांचं आव्हान आहे. विकेट नंबर 2 वर चला आपण जाऊया विकेट नंबर 1 वर प्रमोद सरांकडे. आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच, एक्सलंट
29 रनचा टार्गेट आहे. काय 30 झाल्या बोलते. 29 रन 30 कशाला झाले? 2 रन काढले ना. चला 28 धावा झाल्यात. 29 धावांचं आव्हान आहे. मॅच ऑन ठेवायची आहे. स्ट्राईकला ना कॉन्फिडन्स यावेळेला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. कोण लास्टला अमोल ना कोण चेतन चेतन गेंदबाजी पर है. साई स्ट्राइक पर. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये होता. खोदून काढायचा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतं. एक धाव पूर्ण केली गेली. साईला आपला खाता उघडचा. 29 धावांचा एक छोटा आव्हान आहे. अभिषेक स्ट्राइक ला बात है. अभिषेक को अब स्ट्राइक पर देख रहे लेफ्ट हाथ के बल्लेबाज. मगर जब जब छोटी रन संख्या होती है वो बड़ी रन संख्या बन जाती है. टेंशन और प्रेशर लेकर आती है वो रन संख्या.
मगर देखना होगा कौन से अंदाज में अब गेंदबाजी होगी, मगर साई के पास एक क्षमता है इसी मैदान पर सराव करते हैं। लेग स्टंप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा। विकेट नंबर 1 वर जाऊया प्रमोद सरांकडे। तिकडे सुंदर अशी फलंदाजी, बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलेले आहेत। पण वाईट देणार की नाही. Three low. What a batting. Class batting करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर जयेश. 8 बॉलमध्ये 21 रन त्याच्या बॅटमधून 262.50चा स्ट्राईक रेट आणि 25 धावा. 25 runs on the board लगे आता है. Absolutely fantastic batting. जयेश is on fire. काय बोलले का पेपर आमचा पण नाही आहे, आम्हाला वाया बोलला. 2 षटकांमध्ये 7 धावा. म्हणून उल्लेख केला होता की 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये धावा येऊ शकतात. 2 षटकांमध्ये काय झालं त्यापेक्षा आता या 2 षटकांमध्ये मी काय करणार आहे ही जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग देता त्यावेळेला डेफिनेटली धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं. एवढा मोठा प्रमाणात बॅट स्विंग होते मात्र इथे ओव्हरला आहे. शेती करतील तत्पूर्वी जयेश 2 रन्स इन्क्लूड करतात. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. ही तुफान डोंगरी या टीमच्या माध्यमातून या दुहेरीने संघातील धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 27 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्या बात है जयेश. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. पुन्हा एकदा प्रयोग केले. वा जयेश अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. आव्हानाला मान वंदना देणारा हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 33 धावा. जिथे 2 षटकांमध्ये फक्त 12 बॉलमध्ये 7 धावा होत्या तिथे 26 धावा तब्बल पाहायला मिळतात. हे आहे उत्तम दर्जाचे क्रिकेट जयेशच्या बॅटमधून. जयेशने भूतकाळाचा विचार केला नाही. वर्तमान काळामध्ये मला काय करायचं आहे, कारण भूतकाळ जर डोक्यामध्ये सतत ठेवला तर वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे सत्य आहे. या षटकाराने चित्ररंजन बापू यांचं स्वागत गणेश काकोडकर आणि विकेटची दिशेला यांचं स्वागत चौकाराने केलं जातं आणि या चौकाराने तब्बल धावसंख्या 37 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ आणि शिवकृपा डोंगरी टीम सध्या जाऊन पोहोचते 37. 3 षटकांच्या समाप्ती अखेर जयेशच्या धावा झाले. आतापर्यंत आपण विचार केला तर 33 धावा आणि स्ट्राईक रेट 300चा पाहायला मिळतोय 11 बॉलमध्ये. वा वॉट अ बॅटिंग क्लास. ऑक्टोबर चेंडू होता, खेळायचा होता कव्हरच्या दिशांमध्ये. साई आला तो बॅट आणि चेंडूचा काही संबंध झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची सामता इसा डॉट बॉल. पास पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. 60-40चा सामना आपण पाहणार आहोत मित्रांनो. 18 चेंडू आणि 22 धावा. तर थोडीशी घाई करत राहा. तुला कसं सीन नाही माहिती ना, मी आता पेपर द्यायला गेलो, पेपरवर ना आलं इकडे म्हणून त्यांनी तसा करतो. पण झालेलं 2च नाही.
टू बॉलर येतोय सगळा बॉल तिथे जेवतोय एक. जर आपण पाहिलं तर डॉट बॉल 38 रन झाले. मी पण आता टाइम घेऊ 35 ला 3. बॉलरचं नाव सांग बाबू. गोलंदाज गोलंदाजी माफ होताना सिंचन बॅटिंग केली जाईल का पण जयेश सध्या त्या लयमध्ये आहे. ठेवलं ना एक स्कोअर यांच्यात किती वेळ बसून जाणार. आपण आपण पाहिलं तर विभागून खेळले गेले त्यामुळे कदाचित सौरभ ठाकूर यांनी विचार केला कमरेच्या वरती जरूर होता परंतु बाउन्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे डिसिजन चांगलं पाहायला मिळाला. 4 बॉलचा शेष राहिला पेश लय पद्धतीने बॅटिंग करतो खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. अशा प्रकारची बॅटिंग करताना पाहायला मिळते. अगोदर 3 षटकांचा आढावा घेत 7 धावा फक्त 3.50चा करंट रन रेट परंतु त्यानंतरचा रन रेट आपण पाहिला त्याचा बॅटिंग ॲव्हरेज त्याचा स्ट्राईक रेट अप्रतिम खुला आपण पाहायला मिळतो. माहिती आहे बघू ना काय शॉर्ट बॉल खेचून मारलाय आणि सरळ बॉल निघून जाईल फिल्डरला बीट करत षटकारात परावर्तित करणारा हा अप्रतिम षटकार 6 धावा. नाहीतर नाही आपण आज जयेश पाटील यावेळेला केले स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दुपारच्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिली आहे. शिवकृपा डोंगरी टीम गुईगाव सर्व पोहोचते 45 ला 3 45 लॉस ऑफ 3 विकेट. इनक्रेडिबल बॅटिंग. बॉल जरूर होता परंतु ज्यावेळेला आपण पाहिलं तर येईल सरांकडून तेवढी फोनची चार्जिंग पण यूज करून जातात. 46 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 3 बॉल शेष राहिले. गोलंदाज सुद्धा दबावात्मक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दबाव जरूर आहे. वगैरेला जाते मी स्कोरिंग वगैरेला जातं मी दुसरा पण हे केलं जातं जेव्हा माझं खराब बिराब असेल तर एकदम किंवा यूज वीज जास्त कोण करत नसेल तसं बॅट्समॅन छोट्या बॉलवर मिळते विकेट परंतु एक अंडरस्टँडिंग इनिंग जयेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आज बॅटिंगचा अप्रतिम पुस्तकरण आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग ऋषिकेश आम्हाला दर्शवत आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग 39 13 बॉलमध्ये 300चा स्ट्राईक रेट 5 षटकाराने शैलेश न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. एकतर जयेशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या लिहायला हव्यात. आउटस्टँडिंग इनिंग ग्रेट नॉक. चेंडू डीप फाईनला बॉन्डी यांच्या दिशेने निघून जातोय. चौकार येतोय. देशाला आणि संदेशने चेंडूला पाडून दिलाय सीमारेखा पलीकडे चौकाराने धावसंख्येला कहाणी देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 29 धावांचं आव्हान आहे. अजूनही 17 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. पापडी या संघाला येणाऱ्या 15 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. शॉट सिलेक्शन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलची संख्या होते. शेवटचा बॉल अजितजी तलावशीलकर यांना आपण पाहत आहे. त्याच्या साईडला सौरभ ठाकूर त्याचा विशेष सहकार्य नेहमीच पापडीचे सदस्य आहेत आणि ग्रुपवर नेहमीच चर्चेत राहणारं एक असं व्यक्तिमत्व. कोणाला पाहिजे तसं दुसरे एकवीरा ग्रुप तो एक ग्रुप आहे. चांगला बॉल पद्धतीने मारा घेतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि कमबॅक करणं जाणलं गोलंदाजाने. 4 षटकांचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलंय. पहिल्या 12 बॉलचा विचार केला तर 7 धावा फक्त आणि त्यानंतर विचार केला तर 40 रन आले 12 बॉलमध्ये म्हणजे 47 रन 4 षटकांमध्ये. 48 रनचं टार्गेट 12च्या ऑस्टिक रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. झुंजार नायगाव टीमला झुंजार बॅटिंग करावी लागेल. युवकनी बॅटर मैदानात दाखल होतं. चौदा चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 धावांची गरज आहे. 60-40 वाला मुकाबला आपण पाहतो मित्रांनो.
मोठी जबाबदारी आल्या. 14 चेंडू आणि 17 धावा. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. आझाद 11 एका बाजूला बापडी 11 असा संघ आपण पाहतोय. ही लढत आपल्याला पाहायला भेटते. शॉर्ट चेंडू ऑन साईडला मारला फटका. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये येतोय. वन बाउंड चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे. चौकारांसाठी नोचा इशारा पंताकडून येतोय आणि या नोने चौकार 1+4 5 धावा अंकित केल्या गेल्या. सेकंड इनिंग आहे 17 रन 29 रन का टार्गेट आहे. चला पुढचा चेंडू आहे फ्रीट. टूर्नामेंट आहे सुपर हिट. उघडा डोळे पाणी. पुढचा चेंडू आहे फ्रीट. मैंने 4 किया उसका 6 हो गया टोटल. मैंने 4 किया उसने इधर अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. मेरे को पता था वो ऐसे ही करेगा. उसका हर 12 धावांची गरज आहे. किसका अजून एक मोठा फटका ऑन साईडला. है पहले. हाँ अरे तो फ्रीट होता. मधून हा झेलबाद दिला जाणार नाही. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या धावून पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. त्यांनी टाकलं नाही आहे तिकडे. विकेट नंतर नो बॉल प्लस 4 टाक. एक टाकलंय ना आता. नो बॉल प्लस 4 टाक. आता धावा हव्यात ते 11. ऑस्ट्रेलिया टाईप केला. चेंडू गली मध्ये येतो. एक धाव पूर्ण केली गेली. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणी. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये मित्रांनो. कभी हमारी तो कभी तुम्हारी कभी खुशी तो कभी गम. ये क्रिकेट हमें दिखाया. कभी इसने रुलाया तो कभी हंसाया है. अमर टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. बाप्पा मोरिया अमर टीम. धावसंख्या झाली है विकेट नंबर 2 वर 19. 12 गेंदे और 10 रनों की दरकार. 12 चेंडू 10 धावा. शॉर्ट चेंडू होता ऑन साईडला. चेंडू हवामध्ये आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पलीकडे. षटकार 6 रन. सिक्सर. शॉर्ट चेंडूचा पूल पॉवरफुल केलाय. वंडरफुल केलाय. चेंडूला गोल केलाय. आता 4 धावांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑस्ट्रेलिया खूपच 12 चेंडू वाईटचा इशारा. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. ऑन साईडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. शेताशाहीपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. फेकी येईपर्यंत एकच धाव. माहिती आहे पापडी संघाला कापून आता विजयच्या खेळावर आहेत. आपण विजय संपादित करणार आहोत. एक सिंगल आपल्याला चालेल. कोणती काही नको. धावची विकेट आपल्याला नाही पाहिजे असे विचारमध्ये दोन्ही फलंदाजांनी केला. बेहतरीन ये मुकाबला आप देख रहे हैं. महापुर ट्रॉफी 2026 का थरार. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई. हल्के से खेला ऑन साइड पर. पुश किया. खुश रहो ये कहानी करते हुए एक रन के साथ हंसते खेलते इस रन को पूरा किया. एक धावांची गरज आहे पापडी संघाला विजयच्या. अजूनही ती फिटनेस नौतरुणाला लागेल अशी फिटनेस आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते स्पिन केला जातोय.
10 आले. अमन टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय यांच्यापर्यंत कळवतील. बॅटिंग स्वीकारलंय. एक धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा सिंगल डॉट डॉट आणि प्रतिस्पर्धी संघ बाप्पा मोरिया टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं. दरम्यान चौकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन द बोर्ड. विकेट नंबर 2 वर विजय षटकार आपण पाहतोय. पापडी हा संघ विजय होतोय. हाडला का आझाद 11 टीम आपण या सामन्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या तमाम आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. अम्मार शेख गीताश्री आरिफ शेख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आरिफ भाई आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपली उपस्थिती अर्थनीय आहे. आपल्या सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी सर जतीननी 20 रन केलेत बॉलिंगमध्ये विकेट नाही काढल्यात आपका तहे दिल से आणि तो आराम म्हणू नये त्यांनी शुक्रिया 2 रन दिले आणि 2 विकेट काढले. एक आराम ना कारण की लो टोटल होतं. चला मॅन ऑफ मॅच आराम. आपल्याला विनंती करतो या कॉम्बॉक्सच्या इकडे आपल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. महापूर चषक आपण पाहतोय. कोणाला गेलं पण तिकडे भागी 11 टीम कर्णधार चला तिथपर्यंत विकेट नंबर 1 वर जाऊया. प्रमोद सरांचा आवाज ऐकूया. मॅन ऑफ मॅच नंतर आपण देऊया. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. 70 बॉल्स and 37 runs required to win. इकडे पापडी जिंकली आदत हारली. आपली चर्चा परंतु आपल्याला काही बॅट मिळणार नाहीये कारण बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालेलं नाहीये. महापौर चषक 2025 आपण पाहत आहे. सकाळच्या सत्रात या स्पर्धेच्या माध्यमातून यशवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. महापौर दरम्यान नायकराव त्यांच्या समवेत मागच्या लोकेश साहेब महापौर यांना आपण पाहिलं. काही सभापती अरविंदजी शेट्टी साहेब यांना आपण पाहिलं. जुना फुटाणे मॅडम या नगरसेविका यांना सुद्धा आपण पाहिलं. माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब यांना सुद्धा आपण पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्वांचं परस्पर्श या स्पर्धेला लाभले गेले आणि त्यांच्या उपस्थितीने 4 महत्व या स्पर्धेला परिणाम विकेट जाऊन सगळ्यात किती जर आपण मैदानी टीमची बाइंदर में उनके चारही ऑफिशियल 6 बजे खत्म 6 बजे मैच 8 बजे खत्म हुआ. 6 बजे रेस लिया लेता 1 घंटा रोजा खोला उसके बाद आणि बाळासाहेब आदर्श टॉस त्या ठिकाणी केला जाईल मॅचचा. आता इथे आमच्या बॉक्समध्ये आहेत आपली टीम जी होती त्या ट्रॉफीला मात्र ज्या वेळा त्यांनी ही धाव घेतली आणि बेस्टला तिने सापडला होता परंतु दुसऱ्या दिवशी समजलं क्रिकेटवरचं हे डेडिकेशन आहे. इथे आणि साताकडे पाहिले गणेश साताकरांच्या सतत चाहत्यांनी इथे यांनी खूप नाव काय सांगितलं त्याने इस बॉल का मैदानाच्या आतमध्ये धाव नंबर 1 वर 17 झाले. विजयासाठी 31 रनची आवश्यकता. 17 रन झाले. 31 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. लास्ट ओवर कोणी टाकलेली लास्ट ओवर आराम 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 चला या आराम. मॅन ऑफ मॅच 2 गडी बाद आणि चांगली गोलंदाजी करताना 3 धावा दिल्या. वाक चांगला पट्टा आहे. 23 रन्स फलकावर पाहायला मिळतात.
VMCC चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. टॉस झालेला आहे. आमचे दोन्ही पंत दादा आहेत. चला बॅटर नहीं रे दोनों नहीं जमेगा दोनों नहीं जमेगा क्या मैच है अभी अंपायरिंग कर रहा हूँ कर देना सिर्फ उसको टैप करने का है. उधर लिखेगा ना उसके बाद ऐड कर दो. इतना कुछ हार्ड नहीं है सिर्फ टैप करने का और नाम आ रहा है ना बंदा आ रहा है ना खाना खाने का इसके एग्जिस्ट कर एक मैच जरा कंपॅरिझन करताना सध्या आपण पाहिलं तर पुढे आहे तो जुन्नर नायगाव संघ कारण 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा होत्या आणि ते इथे 23 रन्स पर्यंत मजल मारली गेली. लांब लावून साईडला पिकअप शॉट